ह्या अप्रतिम नृत्यानंतर पुढची स्पर्धक येत आहे गुंजन नागपूरहून। तर जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत गुंजनसाठी। गुंजन तू किती गोड आहेस। थँक यू। पारस म्हणे चित्रपटातलं हे गाणं आहे आणि खूप फेमस गाणं आहे, खूप फेमस। आणि तुझं ते उईमा उईमा खूप छान केलं, दाखव परत एकदा असं। खूप गोड, खूप गोड। चला आता आपण आपल्या परीक्षकांना विचारूया। ओके देवेंद्र सर। गुंजन हॅलो। खूप छान बसवलाय तुझ्या सरांनी डान्स। ओके मला फक्त एवढंच त्या तुझ्या मनीष पाटील सरांना सांगायचं होतं, गाणं सुरुवात केल्या केल्यास तुला एवढा 16 वेळा वर खाली करायला लावलं माहितीये का? म्हणजे तू पहिलं इंट्रोडक्शन तुला जे दिलंय ना सरांनी, तू बसते उठते परत गेली परत, असं 4 वेळा किती वेळा दमवायचं सरांनी तुला? सरांना मी सांगणार आहे माझ्या बरोबर करून दाखवा म्हणून, किती वेळा होतं का म्हणून। खूप छान केलंस तू। आणि हे सगळं पहिलं इंट्रोडक्शन संपल्यानंतर जेव्हा गाणं चालू झालं ना, तेव्हा बॅटरी एकदम सॉलिड ऑन झाली एकदम। तुझे डोळे आणि स्माइल एक्सप्रेशन खूप छान केलंस एकदम। तू खूप छान एफर्ट्स घेतलेस आणि तुझा चेहरा खूप बोलका आहे आणि एक्सप्रेशन्स आहेत आणि थोडा आपल्याला छान तुला डान्सचा रिदम सेन्स आहे। ओके
सो तुझ्या ओवरऑल एफर्ट के लिए तो मेरे को उठना ही पड़ेगा. क्या बात है. सो तुझ्या ओव्हरऑल परफॉर्मन्स साठी ओके, बेस्ट लक, बेस्ट लक. थँक यू. दीपाली मॅम. तू परफॉर्मन्स खूप छान केला. सगळ्यात महत्वाचं तुझं एक्सप्रेशन. गाणं तुझं तोंडपाठ होतं. तू प्रत्येक मुखड्यामध्ये इकडे आणि तिकडे गेली. ते सगळे तुझ्या स्टाईल, तुझी अदा, त्या सगळ्या गोष्टी तू एकदम त्या जुन्या काळात घेऊन गेलीस. फक्त मला ना खरंच तुझ्या सरांना सांगायचंय, जर तुझ्यावर थोडी मेहनत घेतली असती ना आणि जर ह्या गाण्याला नीट असं साजेसं अजून परफॉर्मन्स कोरिओग्राफ झाला असता ना तर आणखीन छान झालं असतं. आणि ते तू करू शकतेस. तू छान केलास, तू छान दिसते, तुला खूप छान रेडी केलंय. कलर कॉम्बिनेशन तुझ्या ड्रेस अप्रतिम आहे. नागपूरकर, घंटा तो बनताय बॉस. खूप छान. आमच्या परीक्षकांनी तुला ज्या टिप्स दिल्या तुझ्या सरांसाठी त्या तू सरांना सांग. परत अशीच मेहनत घे, सराव कर आणि तू करतेसच आहेस, त्यामुळे काही टेन्शनच नाहीये, हो की नाही. ऑल द बेस्ट.